तर ठाणे महानगरपालिका हद्दीतील युतीमध्ये 3 जागांचा तिढा अद्यापही कायम असल्यानं शिवसेना आणि भाजप पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार नाराज असल्याचं दिसून येतंय। आता शिवसैनिकांनी नौपाडा विभागातून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। नौपाडा प्रभागात 4ही नगरसेवक भाजपचे आहेत, मात्र 80% जोर या ठिकाणी शिवसेनेचा आहे। त्यामुळे 4 पैकी 2 तरी जागा या शिवसेनेला मिळायला हव्यात अशी मागणी शिवसैनिकांनी केली। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रिजवान शेख आपल्या सोबत आहेत। रिजवान, अजूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये ठाणे महापालिकेचं जागा वाटप झालेलं नाही आहे। अशा वेळेला काही ठिकाणी जिथं शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड आहे अशा ठिकाणी शिवसेनेला अजिबात जागा मिळत नसल्यानं नाराजी आहे। काय अधिक अपडेट्स आहेत? विनोदजी, नक्की आपण जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये 5 बैठका जी ठाण्यामध्ये पार पडलेल्या आहेत, परंतु 3 जागेवरती विशेषतः कळवा घोडबंदर रोड आणि नौपाडा या विभागामध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहे, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेची देखील मागणी आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचा मोठा वर्चस्व आहे त्या ठिकाणी ती जागा शिवसेनेला देण्यात यावी। परंतु भाजपच्या माध्यमातून अटी घालण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी नौपाडा विभागामध्ये 4ही उमेदवार जे आहेत ते भाजपचे आणि त्यामुळे तिथं किरण नागसे जे शिवसेनेचे कार्यकर्ते गेले 5 वर्षापासून पक्षाला वाढवण्यासाठी काम करतात, विविध कार्यक्रम देखील त्यांनी हाती घेण्यात, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज झालेले आहे आणि रस्त्यावर उतरून त्याचे आंदोलन करताना दिसून येते। परंतु अद्यापर्यंत भाजप आणि शिवसेनेमधला ठाण्यामध्ये जो आंतरिक जो मतभेद आहे तो चव्हाट्यावर येताना दिसून येत, कुठेतरी कार्यकर्ते जे आहे ते मोठ्या प्रमाणात नाराज होताना दिसून येत आहे। विनोदजी, धन्यवाद रिजवान दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की नौपाडा विभागातून शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि या भागात आपला जोर असून किमान 2 जागा तरी या विभागात आपल्याला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे।